नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे हे अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे, याचबरोबर हेक्टरी रुपये किती रक्कम वाटप सुरू आहे, याचबरोबर कोणत्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे, याच्या संदर्भात आपण मित्रांनो जिल्हानिहाय महसूल मंडळनिहाय अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर अखेर मित्रांनो, या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम जे काही ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचा खंड पडलेला होता आणि पावसाचा खंड पडल्यामुळे वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आणि त्या अधिसूचनेनुसार भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आलेलं होतं, परंतु ते 5 एकर कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं। परंतु आता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील आता पात्र महसूल मंडळामध्ये कोणत्या पात्र महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप सध्या सुरू आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, चंदस असेल, आसेगाव 2 असेल, पोटी असेल, घालगाव असेल, येडशी असेल, खेरडा बुद्रुक असेल, येवटा असेल, मालेगाव, शिरपूर, किनीराजा, उमरी बुद्रुक, कारंजा, उंबरडा बाजार, कामरगाव, धानोरा बुद्रुक, मानोरा, कुपाटा, शेंदुर्जना, गिरिली, कवटा खुर्द, मुंगळा, करंजी, जौलाका, शेलू खुर्द, रिसोड, याचबरोबर भर जहांगीर, मोप, वाकड, गोवर्धन, रिठाड, वारला, केकतुमारा, कोंडाळा, झांबरे, पारडी, आसरा, वाशिम, पारडी, टाकमोर, आनसिंग, राजगाव व नागठाणा या सर्व वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याच्या वाटपाला भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। सोयाबीन, कापूस व तूर, मूग, उडीद या सर्व पिकाचा पीक विमा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 13 मार्च 2024 पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच मागील 2 दिवसापासून या पीक विम्याचं वाटप भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कमीत कमी 7,500 रुपये प्रति हेक्टर, 12,500 रुपये जास्तीत जास्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळामध्ये अधिसूचना होती, परंतु त्याच्यातली काही महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचनेनुसार पीक विमा वाटप करण्यात आलेला होता, परंतु राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांचा सेटलमेंट करून त्यांचा पहिल्यांदा जे काही 25% अग्रिम वाटप करण्यात आलेलं होतं त्यांचा उर्वरित सुद्धा पीक विमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जमा होत आहे। याचबरोबर मित्रांनो, आता याच्या व्यतिरिक्त वाशिम जिल्ह्यामध्ये या व्यतिरिक्त भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमनुसार जवळपास 7.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं होतं, परंतु उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप बाकी होतं। त्याही वाटप बाकी असलेल्या शेतकऱ्यांना, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त बुलढाणा जिल्ह्यातील 36,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप जवळपास 18 कोटीच्या जवळपास वाटप करण्यात आलेलं होतं, परंतु आता बीड जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, राहिलेल्या शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या वितरण सुरू आहे। 13 मार्च 2024 पासून हे वितरण सुरू झालेलं आहे आणि हे वितरण 20 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनीच्या आता व्यतिरिक्त त्या उर्वरितही बाकी विमा कंपनीच्या माध्यमातून लवकरच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली होणार आहे, कारण की मित्रांनो, या विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या तरी सुरुवात झालेली आहे, परंतु इतर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस वाटप सुरू होईल त्यावेळेसचा अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।